आजच्या ठळक बातम्या. अलिबागमध्ये गुजराती पाट्यांकडे मनसेने मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रात मराठी पाट्यांना दुय्यम स्थान देऊन काही जण गुजराती पाट्या लावताना दिसत आहेत. त्यामुळे अलिबागची मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात मराठी पाट्याच लावाव्यात असा आग्रह करत त्यांनी तात्काळ गुजराती पाट्या हटवा अन्यथा काळे फासू असा गर्भित इशारा दिलाय. यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. अलिबाग तालुक्यातील कच्ची भवन इथं मनसैनिकांनी मराठीसाठी मनसे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. इथे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत, नगरपालिका, ग्रामपंचायत, त्यांना एवढं कळत नाही की महाराष्ट्रात मराठी भाषा चालली पाहिजे. ते सोडून आपली गुजराती भाषेत चालवायला चालले. याच्यावर काहीतरी कारवाई करावी. आम्ही यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत. त्यांनी जर आता 15 दिवसात जर त्यांनी नाही केलं त्याचं नक्की काळं फसलं जाईल. मी मनसे तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे. आज आम्ही कच्ची भवन अलिबाग इथे आलेलो आहोत. आज बघा ना तुम्ही, आज कच्ची भवन हे नाव कसं गुजरातीमध्ये टाकलंय या लोकांनी. तर मी यांना एकच सांगेल, हे गुजराती नाव मराठी भाषेत लवकर करावा, 15 दिवसात करावा असं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. असं वाटतोय हे महाराष्ट्र नसून हे गुजरातमध्ये आल्यासारखं आम्हाला आज वाटलं आहे. आम्ही जर अशा पाट्या निदर्शनास आल्या कुठे पण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांच्या मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये जर या अशा पाट्या आम्हाला आढळल्या असतं, मनसे दणका काय असो हे आम्ही लवकरात लवकर दाखवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. ऑगस्ट महिन्यात हापूस आंब्याच्या झाडाला मोहर येण्याची किमया मालवण कुंभारमाट येथील उत्तम फोंडेकर यांच्या बागेत घडली आहे. खरे पाहता आंब्याच्या झाडांना मोहर हा थंडीच्या कालावधीत म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये येतो, परंतु हा मोहर ऑगस्ट महिन्यात म्हणजेच 4 महिन्यांआधी आला आहे. हा मोहर टिकवण्यासाठी आंबा बागायतदारांना खूप काळजी घ्यावी लागते, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने मोहर गळण्याची किंवा मोहरावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हा मोहर टिकून फळधारणा झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये आंबापेटी बाजारात येऊ शकते. मी डॉक्टर उत्तम फोंडेकर, राहणार कुंभारमाट, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील बागायतदार असून आज माझ्या बागेत साल 18 सालापासून मी प्रगतशील A1 तंत्रज्ञान वापरून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक वापरून आणि प्लांट रिजनरेशन वॉटर फॉर्म्युला जूनमध्ये खास कलमांसाठी वापरून त्याच्यामुळे काय होतं की जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात त्याला मोहर येतो. आणि हा आलेला मोहर आम्ही कल्की, ॲमिस्टार, मेरियम अशी औषधं वापरून तो आम्ही टिकवतो आणि त्याचं मग नोव्हेंबर महिन्यामध्ये फळात रूपांतर होऊन आंबे तोडणीला नोव्हेंबरच्या अखेरीस प्रारंभ करतो. तर आज जो काय हा आलेला जो काय मोहर आहे, हा मोहर आज 25 जुलैपासून हा मोहर कलमांना येण्यास प्रारंभ झाला आणि तो मोहर आम्ही कल्की द्रावण आणि ॲमिस्टरच्या फवारणीने आम्ही तो टिकवून ठेवतो. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे कृषी महाविद्यालय दापोलीच्या गिमवणे येथील कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रातील शेतात चिखलणे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यार्थी तसेच कर्मचारी सहभागी झाले होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, संचालक डॉक्टर सतीश नारखेडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद जोशी यांच्या उपस्थितीत या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थी तसेच विद्यापीठातील कर्मचारी यांनी शेतातील चिखलात उतरून या स्पर्धेचा आनंद लुटला. अतिशय चुरशीचा आणि रंगतदार असा सामना पाहायला मिळतोय. SY टायटन्स वर्सेस NCC गर्ल्स. फिनिश SY टायटन्स यांनी घेऊन लागलेला आणि हा पहिला. खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप यांच्या माध्यमातून तसेच स्थानिक ग्रामपंचायत तांबाटी आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्या सहयोगाने सुसज्ज अशी अंगणवाडीची इमारत उभारण्यात आली आहे. या अंगणवाडीचे लोकार्पण गोदरेज एंटरप्राइजेस CSR प्रमुख अश्विनी देव देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गोदरेज एंटरप्राइजेस CSR निधीतून ही इमारत उभारण्यात आली आहे.
मी गोदरेज आणि इनोव्हल संस्थेचे धन्यवाद करतो की आमची पण मागणी होती की नेहमी पारंपरिक जी अंगणवाड्या आहेत, शासनाकडून जे असलेल्या अंगणवाड्या आहेत, त्याचं एक मॉडेल ठरलेलं आहे. पण मुलांना त्याचा आनंद मिळावा किंवा मुलांना त्याची हौस वाटावी, मुलांनी शाळेमध्ये येण्याची ओढ लागावी, ह्या पद्धतीचं त्याचं डिझाईन असावं, त्या पद्धतीची त्याच्या आतमध्ये खेळणी असावी, अत्याधुनिक त्याच्यात खेळणी आणि बाकी व्यवस्था असावी. ह्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला इमारत अंगणवाडी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हे आदर्श अंगणवाडी तांबाटी याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. हे आम्ही गोदरेजच्या CSR उपक्रमाअंतर्गत हा प्रोजेक्ट साधारणतः 2 वर्षाआधी सुरू केला. या प्रोजेक्टमध्ये एक विचार होता की या भागामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन हा प्रकल्प आपण पुढे कसा घेऊ शकतो. गोदरेज या भागामध्ये खूप सारे उपक्रम एज्युकेशन आणि स्किलिंग याच्यावरती करतच होते. तर आमचा प्रयत्न आहे एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट याच्यामधले व्हेरियस इनिशिएटिव्स, आम्ही वेगवेगळे इनिशिएटिव्ह कसे घेऊ शकतो. तर हे करतानाच बेसिकली आपल्याला जाणवलं की एक पाया जो एज्युकेशनचा असतो तो असतो अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अंगणवाडी या उपक्रमामध्ये. तर याच्या बाबतीत आम्ही साधारणतः 3-4 वर्षाआधी खूप सारं काम केलं होतं बालविकास आणि महिला विकास ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावरून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या की ज्याच्याने एक वास्तू याची गरज होती, जिथे आपण हे सगळे उपक्रम अजून चांगले घडवू शकतो. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे महत्त्व सांगणारा सण. शनिवारी हा सण साजरा होतोय. रक्षाबंधनाला अवघे काही क्षण राहिल्याने नागोठणे पालीसह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. नागोठणे बाजार राख्यांनी फुलला आहे. पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानं सजली आहेत. लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या बनवल्या आहेत. 20 रुपयांपासून अगदी 200 रुपयांपर्यंत राख्या विक्रीस आल्या आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.